पाप दूर होणार आहे आणि आपले सगळे आजार दूर होणार आहे। पण आता प्रेयर मध्ये मला परमेश्वराने आरोग्य दिलं, असं एकदम मोकळं झालं। 28 आणि 29 ऑक्टोबरला अहमदनगर या शहरामध्ये मी येत आहे। उद्देश जो पवित्र आत्म्याने जे देवाने मला सांगितलंय की माझी सुवार्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचव, कारण माझा अजून कार्य पूर्ण झालेलंच नाहीये। जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, आजारांमध्ये आहात, बंधनांमध्ये आहात, अशा सर्व जणांना मी आमंत्रित करत आहे, या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा। म्हणून जाते समय पण मी हेच सांगेल, 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 प्रार्थना उत्सव हे होणार आहे, म्हणून आपण जरूर या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा। प्रेज द लॉर्ड। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, सचित तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, सचित तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। गाऊं मैं गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। गाऊं मैं गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। तेरे दम से है ये दुनिया और कुछ भी जानू ना। तेरे दम से है ये दुनिया और कुछ भी जानू ना। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, सचित तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, सचित तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा।
चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का गाना। तू मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का गाना। तू मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। यीशु तेरे वचनों से ही भर जाए जीवन मेरा। यीशु तेरे वचनों से ही भर जाए जीवन मेरा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, 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 आमीन, हालेलुया, 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 हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। हो हमको यकीन है तू है खुदा, इस कारण करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, 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 हालेलुया,
तुझे हम कहते हैं आज, सारे जहां का है तू सरदार। ओ धन्य तुझे हम कहते हैं सारे जहां है तू सरदार। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया आम्ही तुझ जवळ आलेलो आहे परमेश्वर। आम्ही आमचे हात उंच करणार आहोत परमेश्वर। आम्ही आपले हात उंच करूया, परमेश्वराला उद्घाटन करूया। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया सर्वजण परमेश्वराकडे जाणार आहोत। स्तुतीस पात्र सन्मान्य सगळे आमच्या प्रेमळ देवा, गायन वादन करून आम्ही तुझ समोर आलेलो आहे परमेश्वर। खरं कर तू आमचा परमेश्वर आहे, तू जिवंत परमेश्वर आहे देवा। आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहे परमेश्वर। आम्ही खरं कर तुझपाशी आलेलो आहे परमेश्वर। आमच्या सर्वांचा ताबा तू घे परमेश्वरा। आम्हाला तू चालव, बनव, घडव परमेश्वरा। खरं कर देवा, आजच्या प्रार्थनेमध्ये तू उपस्थित आहेस म्हणून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वर। आमच्या सर्वांचा ताबा तू घे, आम्हाबरोबर तू राहा। आमचा अंतःकरण तुझपाशी घेऊन दे बाप्पा, अधिकाधिक त्याच्यामध्ये वचन भरावे, असंच तो आमचा अंतःकरण तू बनव परमेश्वर। सर्व काय तुझ्या हाती घे, तुझ्या इच्छेप्रमाणेच कर परमेश्वर। तारणारे येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक, आमेन। प्रेज द लॉर्ड। आपण स्तोत्रसहिता याचा 30वा अध्याय आणि 6 ते 12 वचन प्रत्येक जण माझा मागोमाग घेईल। स्तोत्रसहिता याचा 30वा अध्याय आणि 6 ते 12 वचन प्रत्येक जण माझा मागोमाग घेऊयात। मी तर आपल्या सत्पथकाली मी
तर आपल्या संपत्काली म्हटले, मी कधी ढळणार नाही. हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास. तू आपले मुख लपवलेस, तोच मी भयभीत झालो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला. परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो, मी मृत्यू पावलेल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ. माती तुझी स्तुती करील काय, ती तुझे सत्य प्रगट करील काय. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. तू माझे गोंडताट काढून मला हर्षरूपी वस्त्रे नेसले आहेत, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. आपण आजचा शास्त्रपाठ पाहणार आहोत. यिर्मयाचा 29वा अध्याय आणि 11 वचन पाहूयात. परमेश्वर म्हणतो, तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण देवाचे उपकार स्मरण करीत देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो. त्यामुळे देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की देवाने आपल्याला पुन्हा एकदा या बुधवारच्या उपासनेमध्ये घेऊन आला. खरोखर आजच्या वचनाद्वारे आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जे वचन परमेश्वराने आज मला सांगितलं तुम्हापर्यंत पोहोचवायला, ते वचन मी तुम्हासमोर आज घेऊन आलेलो आहे. तेच म्हणजे यिर्मयाचा 29वा अध्याय 11 वचन, जे आपल्या ब्रदरांनी आपल्यासाठी वाचलं. परमेश्वर म्हणतो, तुम्हासाठी माझ्या मनात चांगले संकल्पना आहे. आज जर मी जगत आहे, आज जे मी श्वास घेत आहे, आज जे मी माझ्या जीवनामध्ये चाललो आहे, ही योजना संकल्पना ही माझी नाही, ही योजना संकल्पना परमेश्वराची आहे. आज मी जे जीवित आहे, आज आपल्याला माहिती आहे, आज या समयी या घटकेला जगामध्ये अनेकशे लोकांनी आपला जीव गमावला असेल, आपण असा विचार करू. पण आज या घटकेला, आज या समयला मी जर जीवित आहे, मी जर श्वास घेत आहे, ह्याच्या पाठीमागे देखील परमेश्वराची योजना आहे, संकल्पना आहे. मी जे जीवन जगत आहे, जे मी श्वास घेत आहे, ते देखील परमेश्वरामुळे आहे. त्याची योजना संकल्पनामुळे मी चालतो. त्याच्या योजना संकल्पनामुळे मी रोज नवीन दिवस बघतो. आणि त्याच्या योजना संकल्पनामुळे माझ्या जीवनामध्ये कार्य होतं. आणि तेच योजना संकल्पना आपण दरवेळेस बघतो. दरवेळेस मी हे गोष्ट सांगत असतो की तुमच्या संबंधी देवाची योजना संकल्पना ही फार चांगली आहे. आणि जर देवाची योजना माझ्यासाठी जर चांगली आहे, तर मी काय केलं पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. माझी योजना, माझ्या बाबतीत देवाची योजना संकल्पना जर खरंच चांगली आहे, तर मी असं काय केलं पाहिजे की जी योजना संकल्पना माझ्यासाठी देवाने ठेवलेली ती माझ्या जीवनामध्ये येईल आणि त्याप्रमाणे मी चालल. प्रियांनो, योजना संकल्पना तुमच्या जीवनामध्ये आहे. तुम्ही त्या योजना संकल्पनामध्ये चालले देखील आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे आचरण कळेल. जेव्हा तुम्ही देवाच्या मागे चालाल, तेव्हा तुम्हाला कळेल की देवाची योजना संकल्पना तुमच्यासाठी काय आहे.
आणि देवाची योजना संकल्पना आपल्यासाठी उचित आहे, कारण देवापासून जे येतं ते नेहमीच चांगलंच असतं. मनुष्य जर मनुष्याच्या इच्छा संकल्पनेनुसार चालला मनुष्य स्वतःच्या हिशोबाने, तर कुठं ना कुठं तो अपयशी बनल, कुठं ना कुठं तो अडकल, कुठं ना कुठं तो पडल. कारण का बायबल सांगतं मनुष्य हा नेहमी पापाला गुलाम आहे. हे मी नाही सांगत, हे बायबल सांगतं. मनुष्य नेहमी पापाचाच गुलाम आहे. का? जर देव माझ्या जीवनामध्ये नसल, जर देवापासून मी जर लांब होत आहे, तर सैतान माझ्या मागच आहे मला धरायला, मला गिळायला, मला देवापासून मागं करायला. म्हणून बायबलमध्ये असं देखील लिहिलेलं आहे की मनुष्य हा पापाचाच गुलाम आहे. आणि म्हणून जर मनुष्य योजना संकल्पना करतो, त्याच्या मागं देखील पापच आहे. असं आपण म्हणूया की देव असा का बोलतो की जर मनुष्य मनुष्याच्या हिशोबाने चालला ते देखील पाप आहे. कारण जे मला जीवन भेटलेलं आहे, जे मी आज जगत आहे, जे आज मी श्वास घेत आहे, ते कोणामुळे आहे? देवामुळे. म्हणून जर मी रोजानरोज परमेश्वराच्या हिशोबाने चालल, परमेश्वराच्या योजना संकल्पना अनुसार चालल, तर मी पापापासून लांब राहील. कारण जे देवाने माझ्यासाठी ठेवलेले ते उत्तम आहे आणि त्या पाठीमागे जायचं आहे. त्या पाठीमागे गेल्यानंतर माझ्या जीवनामध्ये यश प्राप्ती, आशीर्वाद, आशिष सर्व गोष्टी येणार आहे. आणि म्हणून देव म्हणतो की माझ्या मागे या, माझी योजना संकल्पना तुमच्यासाठी कशी आहे? चांगली आहे. आणि म्हणून आजचं हे वचन देवाने मला सांगितलं की मंडळीला माझी योजना संकल्पना त्यांच्यासाठी कशी आहे त्यांना समजून सांग. कारण आपल्यामधल्या अनेकशे लोकांना असं वाटेल की माझ्या जीवनामध्ये बदल नाही. आपल्यामधल्या अनेकशे लोकांना वाटत असेल की जे मला पाहिजे ते मला भेटत नाही. जे मला आज माझ्या जीवनामध्ये हवंय, ज्यासाठी मी प्रार्थना करतोय, ते मला माझ्या जीवनामध्ये का भेटत नाही, यासाठी तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी देवाने मला सांगितलं की हे वचन घेऊन सांग. हे वचन फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि वचनाला धरून मी तुम्हाला असे 4 उदाहरणं दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरोखर देवानी जसं मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे, त्यामध्ये देखील देवाची योजना संकल्पना दिसल तुम्हाला. आणि मनुष्याची योजना संकल्पना तरी दिसल की देव कुठपर्यंत विचार करतो आणि मनुष्य कुठपर्यंत विचार करतो. देव नेहमी पुढीलचा विचार करतो. तुम्हाला माहिती का उद्या तुमची संगती काय होणार आहे? नाही माहिती. मला देखील माहित नाही की उद्या माझ्या संगती काय होणार आहे. पण देवाला माहिती की उद्या काय, परवा काय, पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी काय होणार आहे हे देखील देवाला माहिती. कारण आधी अंत जाणणारं कोण आहे? परमेश्वर आहे. आमेन. म्हणून जर तुम्हाला देवाची योजना संकल्पना जाणायची असेल तर नीतिसूत्र 3 अध्याय 5वं वचन, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको. तू मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, मनापासून परमेश्वरावरती विश्वास ठेव की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करल. मी मनुष्य आहे, मला जेवढं जमत नाही तेवढं जास्त परमेश्वराला जमतं. कारण जे मी आज जगतोय, जे मला जीवन दिले, हे त्याचपासून आहे. म्हणून माझा विश्वास ज्यांनी मला जीवन दिलं त्याच्यावरती पाहिजे, स्वतःवरती नाही. म्हणून वचन हेच सांगते की त्याच्यावरती अवलंबून राहा, स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. कारण बुद्धीमध्ये कार्य कोण करतं? सैतान कार्य करतो. पण हृदयामध्ये कार्य कोण करतं? देव कार्य करतो. म्हणून नेहमी बायबलमध्ये दाखवलंय की बुद्धीपेक्षा आपल्या हृदयावरती विश्वास ठेव. कारण जर तू परमेश्वराला मानत असशील तर तो परमेश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून हृदयावरती भरोसा ठेव. कारण जर तुझ्या हृदयामध्ये जर देव असेल तर तू त्याप्रमाणे चालशील. असं नाहीये सैतान हृदयामध्ये पण कार्य करतो, पण ते तुमच्यावरती आहे की कार्य कोणाला करून द्यायचंय, सैतानाला की देवाला. आणि जर तुम्हाला देवाला कार्य करून द्यायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडं काही मार्ग नाही. तोच एक मार्ग आहे जेणेकरून परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य करेल, तो म्हणजे विश्वास, पूर्णपणे विश्वास. कारण देव कसा आहे? पूर्ण देव आहे.
मत्तेचा 5वा अध्याय 48व वचन, यास तो जसा तुझा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसाच तू पूर्ण बन. जसं तुझा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, पूर्णतेची मुद्रा आहे. आज देवाने जगात कार्य केलं. 7व्या दिवशी 7 दिवसापर्यंत त्यांनी जग निर्माण केलं. त्यांनी अर्धवट सोडलं का? मनुष्य बनवला. जानवर बनवणं विसरला का? नाही. खेती निर्माण केली, पाणी निर्माण करायला विसरला का? सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण बनवल्या. का? कारण त्यांनी विचार केला. ज्ञानांचा ज्ञान नष्ट करणारा परमेश्वर आहे म्हणून त्याला वचन सांगतं की तो पूर्ण परमेश्वर आहे, कारण त्याच्याकडे पूर्ण ज्ञान आहे. कोणाला काय पाहिजे, कोणाला कोणत्या समय काय द्यायचं हे ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि म्हणून वचन हे देखील सांगतं की तो ज्ञानांचा ज्ञान नष्ट करणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेव. काही तुझ्या जीवनामध्ये चांगलंच करल. तो तुझ्या जीवनामध्ये यश प्राप्तीच आणल. मी जसं मला सांगितलं की मी अशी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहेत. त्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळेल की खरोखर देवाची योजना संकल्पना कशी असते आणि मनुष्य कसा विचार करतो. पहिलं उदाहरण आपल्याला दरवेळेस मी सांगतो किंवा आज पण मी हेच सांगेल. फार महत्त्वाचं उदाहरण आहे अब्रामाचं उदाहरण. अब्रामाला 100 वर्षी जेव्हा देवाने पाचारण केलं, जेव्हा देव त्याला भेटायला आला, तेव्हा अब्रामाला देव म्हणलं की मी तुझपासून तुझी संतती मी आशीर्वादित करल, तुला राष्ट्रांचा जनक बनवल. तेव्हा अब्राम हसतो. अब्राम असा विचार करतो की देव असा माझ्या जीवनामध्ये असं जर कार्य करणार आहे, पण मी तर आता म्हातारा झालो आहे. आणि म्हणून त्या समयी काय होतं, सारा काय म्हणती, आता आपण वयस्कर झालेलो आहोत. जी माझी जी त्याची हे असती, बायकोची काम करणारी बाई असती, ती म्हणती की तिचपासून तू तुझा मुलगाला जन्म दे, जेणेकरून तुझ्या संतती आशीर्वादित होईल. तिकडे आपण बघतो की सारा ही अब्रामाला ॲडजस्ट करायला लावते. सारा तिची बुद्धी चालवती की तू असं कर म्हणजे तुझी संतती ही आशीर्वादित होईल. पण ही देवाची योजना संकल्पना असते का? नाही. देवाची ही योजना संकल्पना असते की तुझपासून आणि तुझी पत्नी म्हणजे जी सारा आहे तीचपासून माझा करार स्थापित करेल, तीचपासून तुझी संतती ही धनवान होईल, आशीर्वादित होईल आणि तू जगाचा जनक होशील. हे तुझ्या आणि तुझ्या पत्नीद्वारे होणार आहे. ही देवाची योजना संकल्पना होती. पण मनुष्याची योजना संकल्पना, जी साराची योजना संकल्पना का होती की जी माझी काम करणारी बाई आहे तीचपासनं तू तुझी संतती स्थापित कर म्हणजे तुझ्यापासून ते आशीर्वादित होईल. आणि म्हणून जेव्हा देव करार स्थापित करायला येतो तेव्हा अब्रामाला देव म्हणतो की मी तुझी संतती ही आशीर्वादित करेल. तेव्हा अब्राम काय म्हणतो की हो प्रभू, माझा जो पोरगा आहे, जो मला त्या हगाईपासून जन्मलेला आहे, जी साराची काम करणारी बाई असती तीचपासून जो पोरगा जन्मला आहे तो देखील माझाच पुत्र आहे. त्याला तू घे, त्याला तो आशीर्वादित कर, तो देखील माझाच पुत्र आहे. देव त्याला म्हणतो नाही, ही माझी योजना संकल्पना नाहीये, हे माझे शब्द नाहीये, ही माझी योजना नाहीये, ही तुझी योजना आहे. माझी योजना हीच आहे. आणि देव नेहमी जे सांगतो तेच करतो. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. पण अब्राम त्या ठिकाणी काय बोलतो, तू असं कसं बोलतो, कारण मी आज 100 वर्ष आहे, माझी पत्नी 90 वर्षाची आहे. जे तू बोलतोय ते कसं शक्य आहे, असं मनातल्या मनात बोलून तो हसतो. पण देव त्याला तिथं काय उत्तर देतो, मला अशक्य असं काही नाहीये, शक्य करणारा परमेश्वर मी आहे. मी ईर्ष्यावान देव आहे. जे मी बोलतो, माझ्या मुखातून जो शब्द निघतो ते पूर्ण होतं. कारण का, मी पूर्णतेचा देव आहे. मी जे शब्द लोकांना देतो, जे शब्द मी सांगतो, आज देखील आपल्या मंडळीत 32 वर्ष देवाने जो शब्द टाकला तो आजपर्यंत पूर्ण झाला. देव म्हणला इथं आलेले हर एक कॅन्सरचे पेशंट बरे होतील, पेशंट्स बरे झाले. इथं येणारे सर्व लोकांचे कर्जमुक्त होतील, कर्जमुक्त झाले. इथं येणारे सर्व बंधनांमधून मी मुक्तता देईल, बंधन 12-12 वर्षाचे बंधन मुक्त झाले.
का झाले? कारण देवाची योजना संकल्पना आहे की सत्तेजन मंडळीमध्ये 32 वर्ष मी जे कार्य करतोय, मी कोण? मी म्हणजे कोण? परमेश्वर, ईर्ष्यावन देव, जो जीवित परमेश्वर आहे, तो कार्य करतो. त्यावेळेस मागच्या वेळेस पण त्यांनी कार्य केलं, जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये देखील कार्य केलं, आणि आज देखील तो मंडळीत कार्य करत आहे. आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. आपल्या जीवनामध्ये देखील देवाने कार्य केलेलं आहे. अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवलेली. जसं अब्राम आणि साराला जसा इसाक झाला, जरी अब्राम 100 वर्षाचा होता, सारा 90 वर्षाची होती, त्या समय देखील त्यांना पुत्र झाला. कारण जे देवाने अभिवचन दिलं तो पूर्ण त्यांनी केलं. मग या ठिकाणी देखील आपण बघितलं साराची योजना संकल्पना काय होती आणि देवाची योजना संकल्पना काय होती. साराने ऍडजस्ट करायला लावलं, पण देव ऍडजस्ट करणारा नाही. त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. हाच तो देव आहे. अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत, योनाचं उदाहरण. जसं आपल्याला माहिती आहे, निनवे शहराचा जेव्हा देवाला नाश करायचा होता, निनवे शहराचा अनेक पाप वाढत होते निनवे शहरामध्ये, तेव्हा देवाने योनाला म्हणला की तू जाऊन निनवे शहराला हे सांग की पश्चाताप करा, पश्चाताप करा. जर तुम्ही पश्चाताप नाही केला तर मी निनवे शहराचा नाश करल. पण योनाला हे देखील माहित होतं की देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, देव या लोकांना पाप करल, म्हणून मला त्या फंद्यातच पडायचं नाही, मला तिकडं जायचंच नाही. म्हणून तो काय करायचा, तो देवापासून लपायचा, लांब राहायचा. पण देवापासून कोण लपतं का? कारण तो प्रकाशमय परमेश्वर आहे, अंधारामधून प्रकाश आणणारा परमेश्वर आहे. म्हणून त्यांनी असं कार्य केलं की योनाला डायरेक्ट मासाच्या पोटामध्येच टाकून दिलं. आज आपल्याला मासा खाल्ला तर आपल्याला टेन्शन येतं, अरे काटा अडकल घशामध्ये, पण अशा माशामध्येच योनाला टाकून दिलं. आता माशाच्या पोटामध्ये गेल्यावरती काय साधी गोष्ट आहे का? आज जर मी या हॉलमधली लाईट बंद केली, फॅन बंद केला, राहील तुम्ही असे? तुम्हाला गुदमरल, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल, तुम्ही ओरडान. पण योनाला त्या माशाच्या पोटामध्ये देखील श्वास देणारा परमेश्वर जिवंत होता. आमेन. कारण देवाचं योजना होती की योनाद्वारे मला निनवे शहर वाचवायचंय. असं देखील देवाने वाचवलं असतो, पण योनाद्वारेच मला ते पश्चाताप त्यांना करायला सांगायचंय, म्हणून देवाने योनाला माशाच्या पोटात टाकलं. आणि असं झालं की योना देखील त्या निनवे शहरापाशी गेला, मासा त्याला तिथं घेऊन गेला आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं. इथं योनाची योजना संकल्पना काय होती की तू त्यांना माफ करणार आहे, मला तिकडं जायचं नाही, मला त्या फंद्यात पडायचं नाही. पण देवाची योजना संकल्पना काय होती की तुला तिकडं जायचंय, तुला तिकडं जाऊन तिथं सुवार्ता करायची, तिकडं लोकांना सांगायचंय की तुम्ही पश्चाताप करा, कारण देव तुमचा नाश करणार आहे. पण ह्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगतो की देवाची योजना संकल्पना निनवे शहराची नाश करण्याची नव्हती, तर निनवे शहराला काय करण्याची होती? वाचवायची होती. आमेन. कारण देवाची योजना संकल्पना ही नेहमी चांगली आहे. आणि जेव्हा ते लोक ते करतात तेव्हा योना फार तळतळतो, फार चिडतो की देवा, मी तुला सांगितलं होतं की तू ह्यांना माफ करणार आहे, मग तू मला इथं का पाठवलं? जसं आपलं असतं, आपला स्वभाव आहे, आपण तकतक करतो, आपण दगदग करतो की देवा असं का? तसंच योनाने देखील केलं, तकतक केली, किरकुर केली की तू का मला पाठवलं जर तू त्यांना माफ करायचं होतं तर. देव म्हणतो इकडे बाळा, इथं तू बस आणि ते काय होतं तिकडं बघ. आणि देवाला तिकडं त्याची योनाची आदल गाडवायची होती, म्हणून योनाला तिथं बसतो आणि योनाच्या डोक्यावरती काय करतो देव? झाड उगवतो. झाड उगवतो, योनाला खुश होतो, अरे वा मला सावली भेटली, आता मस्त मी बसणार आहे आता इथं. देवाने त्याला देखील तिथं एक गेम केली देवाने त्याच्याबरोबर. त्याला मस्त झाड दिलं, त्याला सावली दिली, तो मस्त खुश झाला. तो म्हणला अरे वा, ह्याच्यासाठी मला देवाने इथं आणलं. दुसऱ्या दिवशी काय केलं देवाने? इथं किडा निर्माण केला. किड्याने काय केलं? ते झाड खाऊन टाकलं. योना परत चिडला, अरे काय देवा, तू मारायला आणले का मला इथं? मला झाडा लागतं तू उन्हाच्या. देव म्हणतो जे झाड तुझ्यापासून आलेलंच नाहीये
जे झाड तुझ्यासाठी नव्हतं, त्याची तू योजना संकल्पना देखील केली नव्हती, अशावरती तू चिडतो, अशावरती तू कुरकुर करतो. मग जे माझे निनवे शहरामध्ये जे लोक आहेत त्याच्या बाबतीत मला देखील चिंता आहे, माझी देखील त्यांच्याबद्दल चांगली योजना संकल्पना आहे, म्हणून मी तुला हे कार्य दिलेलं आहे की तू हे कार्य कर. तुझपासून दुसऱ्यापासून देखील केलं असतं की माझी योजना संकल्पना तुझ्यापासून व्हावं, म्हणून मी तुला सांगतोय. तू छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड करतोय, मला देखील माझ्या निनवे शहरावरच्या लोकांवरती प्रेम आहे, म्हणून मी तुला सांगतो की त्यांच्याकडे जा, त्यांना सांग. असं देवाचं कार्य आहे प्रियांनो. देवाला आपली चिंता आहे. देव आपल्या बाबतीत विचार करतो. देव आपल्या बाबतीत विचार करतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तसंच देवाने देखील निनवे शहराबाबतीत विचार केला, म्हणून योनाला ते कार्य दिलं आणि ते योनाकडून त्यांनी करून घेतलं. कारण तो करणारा ईर्ष्यावान देव, जे त्यांनी ठरवलं ते ठामपणे तो करतोच. त्याला अडवणारा कोणीच मनुष्य नाही, सैतान देखील नाही. म्हणून देवाने त्याच्याकडून ते कार्य करून घेतलं. तिसरं उदाहरण आपण बघूयात, बलाम आणि बलाक. बलाक जो राजा असतो तो इस्रायल लोकांवरती फार खार खाऊन असतो, कारण इस्रायल लोक त्याला त्याच्या हिशोबाने फार बलवान असतात, संख्येने असतात. म्हणून बलाक राजा काय करतो, तिकडे घाबरतो. आणि त्याला असं माहीत असतं की जो बलाम संदेष्टा आहे त्याच्या बाबतीत देव त्याची प्रार्थना ऐकतो, जे तो बोलतो ते होतं. म्हणून काय करतो, बलाक राजा त्याच्या सेवकांना पाठवतो आणि त्यांना म्हणतो की बलामाला घेऊन या, आपण या बलामाकडून काय करू, इस्रायल लोकांना शाप द्यायला लावू, म्हणजे त्यांना यश प्राप्ती भेटणार नाही. पण देवाची योजना संकल्पना काय असते की मला इस्रायलाचं चांगलं करायचं. पण आता इथं गेम काय होती माहितीये का, बलाम देखील देवाचा असतो, बरोबर. योजना संकल्पना बघा, इस्रायल लोकांना देवाला चांगलं करायचं, आशोहित करायचंय. आणि बलाक राजा काय करतो, बलामालाच धरतो जो देवाचा सेवक आहे, आणि त्याच्यापासून तो म्हणतो की तू ह्यांना शाप दे की यांचा नाश हो, ह्यांना यश प्राप्ती नको. आणि म्हणून ते सेवक, जे बलाक राजाचे सेवक असतात, ते बलामाकडे जातात, त्याला ही सर्व परिस्थिती सांगतात. आणि बलाम राजा हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचा. म्हणून बलाम संदेष्टा काय करतो, हा देवाकडे जातो आणि देवाला विचारतो की असे लोक माझ्याकडे आलेले आहेत, ह्यांचं मी काय करावं. तेव्हा देव काय म्हणतो, इस्रायल लोक हे माझे आहेत, मी त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलेलं आहे. माझी योजना संकल्पना ही आहे की त्यांचं मला चांगलं करायचंय. म्हणून तू हे शाप देऊ नको, कारण इस्रायल लोक कोणाचे आहेत, देवाचे आहेत. म्हणून तू हे कार्य करू नको. म्हणून तिथं काय करतो, बलाम त्या सेवकांना पाठवून देतो. बलाक राजा फार हट्टी असतो. तो बलाक राजा काय करतो, अजून चांगले सैनिक निवडतो आणि त्याच्याकडे पाठवतो आणि त्यांना हे सांगतो की मी तुला सर्व काही गोष्टी देईल, सन्मान, अनेक गोष्टी तुला देईल, पण तू हे कार्य कर, तू शाप दे. त्या ठिकाणी बलामाला थोडं काही गोष्टी वाटत असतात. मनुष्य आहोत आपण. तो जरी देवाचा सेवक असेल तरी त्याला कुठं ना कुठं मनात आलं असेल की अरे मला चांगल्या गोष्टी भेटतील, अरे मला सन्मान भेटल, अरे माझं नाव उंचवल. म्हणून तो काय करतो, तो परत जातो परमेश्वराकडे. पण परमेश्वराचे शब्द हे कायमस्वरूपी एकच असतात. पण इथं बलाम काय करतो, चुकीचं काम करतो आणि तो परत देवाकडे जातो आणि देवाला विचारतो. देव तिथं चिडतो की जर मी तुला एक गोष्ट सांगितली की मला इस्रायल लोकांना चांगलं करायचंय, तू मला विचारायलाच का आला इकडं, का मला तू परत विचारायला आला. जर मी माझी योजना संकल्पना तुला सांगितली, ज्या बलाक राजाने तुला काही गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे मला करायचं नाहीये, कारण माझी योजना संकल्पना आहे ही की इस्रायलाला मला आश्वस्त करायचं, त्यांना चांगले दिवस दाखवायचे. मग तू का माझ्याकडे येऊन मला सारखं विचारतोय. मग ठीक आहे, देव काय म्हणतो त्याला, ठीक आहे तू जा, पण जे तुला सांगितले ते कर. त्या ठिकाणी आपण बघतो की बलाम हा त्यांच्याबरोबर जातो, पण त्या ठिकाणी देवदूत तलवार घेऊन थांबतो
आणि ज्या गाढवावरती बसून बलराम प्रवास करत असतो तो गाढव त्याला 3दा वाचवतो. का वाचवतो? कारण देवाची योजना संकल्पना चांगली बलरामासाठी देखील चांगली होती. जरी बलरामाला थोडा मोह आला पण देवाने देखील त्याच्यावरती प्रीती केली. देवाला मारायचं असतं ना, देवाने बलरामाला कधीच मारलं असतं, पण देवदूताला ठेवलं देवाने आणि त्या गाढवाला भीती दाखवली म्हणून तो गाढव काय करायचा, नेहमी 3दा त्यांनी हुकवलं देवदूताला. पहिल्या वेळेस तो द्राक्षमळ्यात गेला, दुसऱ्या वेळेस जी साईडला भिंत होती दोन्ही बाजूनी तिकडे त्यांनी बलरामाचा पाय घासून त्याला तिकडे थांबवलं, आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा बघतो जेव्हा आसपास काय नसतं तेव्हा गाढव डायरेक्ट खाली बसतो आणि देवाच्या दृष्टीने गाढवाला वाचा फुटती आणि वाचाने गाढव बोलतो की तू असं का करतोय, तू हे कार्य का करतोय. गाढव बोलतो कारण का देवाची योजना संकल्पना ही इस्रायलाबद्दल चांगली होती म्हणून बलरामाला ते कार्य करून दिलं नाही. जरी बलराम देवाचा सेवक होता, संदेष्टा होता, तरी बलरामाला ते करता आलं नाही. का? कारण देवाची योजना संकल्पना इस्रायला बाबतीत चांगली होती. तीच योजना संकल्पना आपल्यासाठी देखील देवाची आहे. हे झालं 3रं उदाहरण. 4थं उदाहरण आणि शेवटचं उदाहरण फार महत्वाचं उदाहरण. मी नेहमी सांगतो 4थं उदाहरण, जेव्हा शमूएलाला कळलं की शौलाचा आता अंत झालेला आहे तेव्हा शमूएलाला असं वाटलं की आता दुसरा राजा यायला पाहिजे. देवाने त्याच्या मनात टाकलं की शौलाने एवढं राज्य केलंय, आता शौल हा बाजूला झालेला आहे, आता नवीन राज्य स्थापित हवं म्हणून शमूएल देवाकडे जातो. तेव्हा देवाने त्याला योजना संकल्पना त्याची सांगितल्या की तू जाऊन बेथलेहमामध्ये जा, ईशान्याचा जो पुत्र आहे त्याच्यामधून त्याचा एक पुत्र आहे तो त्याला निवड आणि त्याच्या हातामधून ते राज्य प्रस्थापित कर. हे शमूएलला देवाने योजना संकल्पना सांगितल्या. शमूएल काय करतो, जातो ईशान्याच्या पुत्रांकडे जातो आणि त्या ठिकाणी म्हणतो की तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी आनंदमयी गोष्ट आहे की तुमच्यामधला एक पुत्र देव त्याला राजा बनवणार आहे. म्हणून ईशान्य काय करतो, त्या सर्व पुत्रांना घेऊन येतो आणि त्याच्यामधला जो एक पुत्र असतो ईशान्याचा तो धष्टपुष्ट असतो, हाईटने चांगला असतो. शमूएल काय म्हणतो, शमूएल त्याच्या अंगकाठीवर जातो, अरे एकदम मस्त आहे, हाच राजा बनू शकतो. पण त्या ठिकाणी देव म्हणतो त्याच्या अंगकाठीवर जाऊ नको, त्याच्या हृदयामध्ये जा, कारण हृदय जाणणारा कोण आहे, परमेश्वर आहे. कोण किती जाऊ शकतं पुढं, कोणाची काय कुवत आहे हे देवाला माहिती आहे. कोणी किती लढाई करू शकतं हे देखील देवाला माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या समयी देव त्या ज्या पुत्राला शमूएलाची इच्छा असती तिकडे देव नाकारतो, तिकडे नापसंती दाखवतो. असे 2-3 पुत्र दाखवतो, त्यामधून देखील देव नापसंती करतो. त्यावेळेस शमूएलला असं वाटतं की हे सर्व पुत्र आहेत ते ह्याच्या व्यतिरिक्त कोण आहे का. तर त्या ठिकाणी ईशान्य म्हणतो हाय, एक जण आहे, तो धाकटा आहे, छोटा आहे, तो मेंढर सांभाळतोय तिकडं. देव म्हणतो तोच आहे, त्याच्यापासून मी राज्य स्थापित करणार आहे, त्याला घेऊन ये, त्याच्याकडून मी माझं राज्य स्थापित करणार. तो कोण होता, दावीद. दाविदाचे पराक्रम आपल्याला माहिती आहे की दाविदाने किती पराक्रम केला, कारण जिवंत परमेश्वर त्याच्याबरोबर होता. शौलाने हजारो वधले तर दाविदाने किती वधले, लाखो वधले. का लाखो वधले, कारण त्याच्या पाठीमागे योजना संकल्पना कोणाची होती, देवाची होती. कारण का, दाविदाची कुवत ही देवाला माहिती होती. दावीद किती पुढे जाऊ शकतो हे देवाला माहित होतं. म्हणून देवाची योजना संकल्पना ह्याच्यामधून देखील दिसते ही पुढची आहे. देव आपल्या पुढचा विचार करतो. आपण मनुष्य आहोत, मनुष्य फक्त पायापर्यंत विचार करतो की आजचा दिवस मला चांगला जायला पाहिजे. देव हा विचार करतो की उद्याचा दिवस कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, आशीर्वाद असले पाहिजे, उद्या उठल्या उठल्याच्याकडे सर्व आशिष पाहिजे, सर्व आशीर्वाद पाहिजे. हे देवाची योजना संकल्पना आहे. मनुष्य असं म्हणतो की मला आजचा दिवस चांगला गेला बास. देव असा विचार करतो की उद्याचा देखील दिवस माझ्या लेकराला चांगलाच पाहिजे. हे देवाची योजना संकल्पना आहे. म्हणून देवाची योजना संकल्पनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे.
विश्वास हा नेहमी देवावरती असला पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये नेहमी वचन असलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळेल की आपल्या संबंधी देवाची योजना संकल्पना काय आहे. त्यावेळेस आपल्याला कळेल. ह्या 4 उदाहरणामध्ये देखील आपण बघितलं की मनुष्याची योजना संकल्पना आणि देवाची योजना संकल्पना. देव त्याची योजना संकल्पना कशी पूर्ण करतो. भले दावीद अब्राम 100 वर्ष झाला तरी त्याला 100 वर्षी इसाक जन्मला. योनाने जरी नाकारलं पण योनाकडनं त्यांनी ते सुविचार किंवा योनाकडनं त्याची प्रचिती त्यांनी योनाकडून करून घेतली, सुवार्ता करून घेतली आणि निनिवे शहराला वाचून घेतलं. बलाक आणि बलामामध्ये देखील बघितलं की बलाकाला जरी वाटलं की बलामापासून मी इस्रायलाचा नाश करल, पण देवाची योजना संकल्पना इस्रायल बाबतीत चांगली होती म्हणून बलाम जरी देवाचा संदेष्टा होता तरी ते त्याला कळता आलं नाही. आणि 4 मध्ये बघितलं की शमूएलने जेव्हा दावीदाला ते आशीर्वाद दिले, जेव्हा देवाने त्याच्याकडून राज्य प्रस्थापित केलं, तेव्हा दावीदाचा हात धरणारा असा कोण राजा नव्हता. असं देवाने त्याला आशीर्वाद दिलं दावीदाला, कारण दावीदाला निवडायचा देखील योजना संकल्पना देवाची होती. म्हणून योजना संकल्पना ही देवाची असू द्या, आपल्या स्वतःची असू नका. कारण का देव आमच्यासाठी अनेकशे आशीर्वाद त्यांनी ठेवलेले आहेत, जपून ठेवलेले आहेत. तो रोज तुमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद देईल. लगेच गोष्ट देव पटापट देत नाही, असं लगेच दिलं असं नाही. आपल्याला देखील परीक्षा आहे. आपली देखील परीक्षा आहे की आपण किती देवाकडे जातो, किती देवाकडे प्रार्थना करतो, किती देवाबरोबर एकनिष्ठ राहतो. हे देव नेहमी आपल्याकडून बघत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला तो गोष्टी देत असतो, आशीर्वाद देत असतो, यश प्राप्ती देत असतो. म्हणून नेहमी विश्वास हा देवावरती असला पाहिजे आणि त्याची योजना संकल्पना असल्या पाहिजे. आपले मनुष्याची योजना संकल्पना नकोय, अजिबात नकोय. कारण जर आपण आपल्या बुद्धीने चाललो तर आपल्याला 100% अपयश हे 100% आहे. पण देवाच्या योजना संकल्पनामध्ये नेहमी यश हे 100% आहे. म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे चाला आणि देवाच्या योजना संकल्पनेची वाट बघा आणि त्याप्रमाणे चाला. प्रेज द लॉर्ड. आमेन. चला आपण देवाकडे जाऊया. स्तुतीस पात्र सन्मान्य सगळे आमचे प्रेमळ देव, मनापासून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वर. खरोखर देवा, आजच्या वचनाद्वारे आम्हाला कळलं की तुझे योजना संकल्पना आमच्यासाठी चांगलेच आहे, म्हणून त्याप्रमाणे आम्ही चालावं, तुझ्या मार्गात तुझ्या वाटेत चालावं, असंच तू आम्हाला बनव परमेश्वर. म्हणून आजच्या वचनाद्वारे देवा तू गौरवला म्हणून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वर. आजच्या साक्षीद्वारे देखील देवा तू गौरवला गेला म्हणून तुझे आभार मानतो. विशेषतः करून देवा त्या लावण्य ह्या बाळाला देवा तुझ्या हाती देतो देवा. त्या बाळाला देवा तुझ्या नामात तिला तू बरं कर परमेश्वर. जे पुढील देवा जे ट्रीटमेंट्स आहेत देवा, ते ट्रीटमेंट घेण्यास तू त्या बाळाला सहाय्य मदत कर परमेश्वर. सर्व लेकरांना देवा जे आजारी आहेत देवा, सर्व लेकरांना तू बरं कर देवा. येशूच्या नामात सर्वांना तू आरोग्य दे देवा. विशेषतः करून जे लेकरं देवा शिक्षण घेत आहेत देवा, सर्वांना तू त्या शिक्षणामध्ये तू सहाय्य मदत कर देवा. जे नोकरी घेत आहेत, जे नोकरी करत आहेत परमेश्वर, त्यांना नोकरीमध्ये तू सहाय्य मदत कर देवा. जे व्यवसाय करत आहेत परमेश्वर, सर्वांना तू व्यवसायामध्ये तू सहाय्य मदत कर देवा. सर्वांना तू चालव, सर्वांना तू अधिकाधिक आश्रयित करून देवा. सर्वांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती यावी असंच तू त्यांना बनव परमेश्वर. या मंडळीला तुझ्या हाती घे देवा. अधिकाधिक मंडळीने तुझी सुवार्ता करावी, अधिकाधिक तुझं मंडळीचं नाव चमकावं देवा. असंच तू कर परमेश्वर. म्हणून या मंडळीचा ताबा तू घे परमेश्वर. सर्व लोकांना तू सहाय्य मत कर. विशेषतः करून काम करायला देवा तुझ्या हाती घे देवा. जे कार्य ते नगरसाठी करत आहेत देवा, त्यांना तू सहाय्य मत कर देवा. त्यांच्यामध्ये अधिकाधिक तू कार्य करून घे, म्हणून त्यांना तू अधिकाधिक सामर्थ्याने शक्तीने तू भर परमेश्वर. मंडळीला सर्व तुझ्या हाती घे, तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना चालव देवा. सर्वांना तू आशीर्वादित कर देवा. सर्वांना तू अनुभवित कर परमेश्वर. सर्वांनी तुझा गौरव करावा असंच तू कर देवा. म्हणून आजची प्रार्थना देवा तू आशीर्वादित केली म्हणून तुझे आभार मानतो. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणेच कर. जसं आमचं येणं सुखरूप केलं तसंच तू आमचं जाणं सुखरूप कर. सर्वांचा ताबा तू घे, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्वांना चालव. तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गुणांनी प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.
आपले सर्व पाप दूर होणार आहे आणि आपले सगळे आजार दूर होणार आहे. पण आता प्रेयर मध्ये मला परमेश्वराने आरोग्य दिलं. असं एकदम मोकळं झालं मी. 28 आणि 29 ऑक्टोबरला अहमदनगर या शहरामध्ये मी येत आहे. उद्देश जो पवित्र आत्म्याने जे देवाने मला सांगितलंय की माझी सुवार्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचव, कारण माझं अजून कार्य पूर्ण झालेलंच नाहीये. जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, आजारांमध्ये आहात, बंधनांमध्ये आहात, अशा सर्व जणांना मी आमंत्रित करत आहे, या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. म्हणून जाते समय पण मी हेच सांगेल, 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 प्रार्थना उत्सव हे होणार आहे. म्हणून आपण जरूर या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide. Hence, those who want to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए मूल्य की आवश्यकता होती है. इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं. आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं. धन्यवाद. देवाची स्तुती असो. देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे. म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत. दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता. धन्यवाद.